रात्री 1च्या सुमारास जेव्हा संपूर्ण गाव झोपेत होते तेव्हा एका घरातील अनैतिक संबंधाचा पर्दाफाश झाला आणि त्यानंतर खूपच धक्कादायक घडले। सुनेचे शेजारीच राहणाऱ्या आदिल नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते। त्या रात्री आदिल चोर पावलांनी प्रेयसीला भेटायला तिच्या घरी पोहोचला होता। मात्र त्याच वेळी सासूची झोपमोड झाली। सासूनं आपल्या सुनेला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडले, पण हाच प्रकार तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरला। आपलं गुपित उघडं होईल आणि समाजात बदनामी होईल या भीतीनं सून आणि तिच्या प्रियकरानं माणुसकीची सर्व सीमा ओलांडली। पकडले गेल्याच्या अवघ्या काही मिनिटातच त्यांनी सासूचा काटा काढण्याचं ठरवलं। दोघांनी मिळून सासूवर झडप घातली आणि उशीनं तिचं तोंड व गळा दाबण्यास सुरुवात केली। वृद्धेनं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मोठा संघर्ष केला, परंतु क्रूर आरोपींनी तोपर्यंत दाब देऊन धरला जोपर्यंत तिचे श्वास थांबले नाहीत। या झटापटीत वृद्धेचा मानेचं हाडही तुटलं आणि अवघ्या अर्ध्या तासात एका संशयास्पद मृत्यूचा खेळ रचला गेला। मथुरेच्या भंकरपुरर बसेसला 3 मार्चला रात्री भयानक हत्याकांडानं संपूर्ण परिसर हादरून गेला। हत्येला नैसर्गिक मृत्यूचं रूप देण्यासाठी सुनेनं अत्यंत थंड डोक्यानं कट रचला। पहाटे 3च्या सुमारास तिनं आपल्या पतीला फोन केला आणि आईला सायलेंट हार्ट अटॅक आल्याचा बनाव रचला। तिच्या बोलण्यातील विश्वासार्हतेमुळे कुटुंबानं संशय न घेता रीतिरिवाजाप्रमाणे मृतदेहाचं दफन केलं। आरोपींना वाटले की आपण कायद्याच्या तावडीतून सुटलो आहोत, मात्र काही दिवसानंतर मृतकेच्या पतीला पत्नीच्या मृत्यूबाबत संशय आला। त्यांनी तातडीनं पोलिसांकडे धाव घेतली, ज्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांच्या विशेष आदेशानं दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला। पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच सुनेचा हार्ट अटॅकचा खोटा दावा पूर्णपणे फसला। वैद्यकीय अहवालात मृत्यूचं कारण गुदमरणे आणि मानेचं हाड तुटणे असल्याचं स्पष्ट झालं, जो हत्येचा थेट पुरावा होता। मथुरा पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीनं तपास चक्र फिरवून सून आणि तिचा प्रियकर आदिल या दोघांनाही बेड्या ठोकल्यात।